नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपत्ती हस्तांतरण कायदा हा LLB सेकंड इयरचा प्रश्न टिपा लिहा या प्रश्न बघणार आहोत। यामध्ये आहे पूर्व अट व नंतरची अट यातील फरक स्पष्ट करा। उत्तर आहे संपत्ती हस्तांतरण कायद्याच्या कलम 25 मध्ये याबाबतची तरतूद केलेली आहे। संपत्तीचे हस्तांतरण करताना काही वेळेस त्यावर काही अटी घातल्या जातात किंवा अशी प्रक्रिया अटी विरहित ही असू शकते। म्हणूनच त्यात जर काही अटी समाविष्ट केल्या असतील तर त्यांची पूर्तता करणे आवश्यक असते। संपत्तीचे हस्तांतरण हे ज्यावेळेस एका विशिष्ट अटीवर अवलंबून असते त्यावेळेस त्या अटीयुक्त हस्तांतरण असे म्हटले जाते। ज्यावेळेस पूर्वविहित अट असा उल्लेख केला जात असतो त्यावेळेस त्याचा अर्थ व्यक्तीस मालमत्तेचा हक्क मिळवण्यापूर्वी त्या संबंधातील अटी पूर्णच कराव्या लागतात, त्याशिवाय ती मालमत्ता अशा व्यक्तीस सुपूर्त करता येत नाही। प्रत्यक्ष मालमत्ता मिळवणारी व्यक्ती किंवा इतर कोणतीही व्यक्ती यांच्याकडून करारात नमूद केलेल्या अटी पूर्ण हव्यात या दृष्टीने कृती केल्यास त्याचे वर्तन त्यास अनुसरून असे म्हणता येते। तसेच ज्या हस्तांतरित क्रियेत अटीची पूर्तता करणे आवश्यक असेल त्या पूर्ततेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतल्या जातात त्या व्यक्तीचे वर्तन बाद करण्यासाठी त्या बाबी आपणास खालीलप्रमाणे सांगता येतील। नंबर 1, जी अट पूर्ण करणे आवश्यक आहे ती कायद्यामार्फत प्रतिबंधित केलेली असावी। नंबर 2, अशी अट फसवणूक करण्याच्या हेतूने घातलेली नसावी। नंबर 3, प्रत्यक्षात तशी कृती करण्याबाबतची आवश्यकता नसावी। नंबर 4, जर अटी पूर्ण केल्यानंतर देशातील कायद्याच्या असलेल्या विविध तरतुदीचे उल्लंघन करणे हा हेतू सफल होणार नाही। अटीची पूर्तता करण्याच्या वेळी घडणारे वर्तन अनैतिक स्वरूपाचे नसावे। काही वेळेस विशिष्ट अटी पूर्ण केल्याने कदाचित त्यातील मालमत्ता व त्यात ज्या व्यक्तीचे हित गुंतले आहे त्यातील व्यक्तीस बाधक परिस्थिती निर्माण झालेली अशी नसावी। तसेच एखादी अट पूर्ण करणे हे सार्वजनिक धोरणाच्या विरोधी असू शकेल असे नये। विद्यार्थी मित्रांनो, असंच ऐकत राहा, पाठ करत राहा आणि टिपा लिहा हा प्रश्न जो आहे हा तुमचा सहजासहजी सॉल्व्ह होईल हे जर का वारंवार ऐकत गेलात तर। धन्यवाद। असंच अभ्यास करत राहा। धन्यवाद।